नमस्कार. नमस्कार. आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग 71. आणि आता राहिला प्रश्न दीपाजींच्या आपल्या आयुष्यात येण्या जाण्याचा. तर त्या काही स्वइच्छेने नाही गेल्या. तर आजकाल तुला त्या कीर्ती मॉमसाठी प्रेम उफाळून आलं ना, त्याच बाईमुळे माझ्या व त्यांच्यात प्रेमात विरह आला. तिने जर दीपाजींना खोट्या आजारपणाबद्दल सांगितलं नसतं तर त्या आपल्याला सोडून गेल्याच नसत्या. आणि त्या बंड्यालाही त्यांनी तुझ्या प्रेमापोटी ठार मारलं नसतं. त्यांना तुझ्यावर संशय नव्हता, तर त्यांना भीती वाटत होती की तुझ्यासोबत काही वाईट तर घडत नाही ना याची. आणि म्हणूनच ते सर्व जाणून घेण्यासाठी तुला प्रश्न करत होत्या, ताकी तू त्यांना सत्य सांगावं. पण जाऊ दे, तुला या गोष्टी कधीच कळणार नाही. चल श्री, असं बोलून रणवीर तिथे निघून जातो. सर्व ऐकून ती मात्र हैराण होते, कारण दीपा कीर्तीच्या वेळी आली होती तेव्हा अवघ्या 6 वर्षाची केतकी असल्याने तिला या गोष्टी माहीत नव्हत्या. तिला वाईट वाटत होतं की कीर्तीचं नाव घेऊन आपण आपल्या आईला हर्ट केल्याचं. आता गुंता सुटेल असं श्रीलाही वाटत होतं. त्यामुळे घरी जाताना जरा तो समाधानी होता की फायनली दीपा काकी व केतकीचे गैरसमज दूर होतील. पण रणवीरला अजूनही तशी खात्री नव्हती, कारण दरवेळी आता सर्व चांगलं होईल असं वाटत असतानाच एक नवीन तिढा बरसत होता. तो देवाजवळ यामुळे प्रार्थना करत होता की बस आता, खूप अंत पाहिला दीपाजींच्या भावनेचा. त्यांच्या आईपणावर त्यांच्याच मुलीने प्रश्न निर्माण केला, जे चुकीचं आहे आणि होतं. पण आता सर्व बास होऊन या दोघी परत एकत्र याव्या. डॅड, शेवटी दाखवलाच ना तुमचा खरा चेहरा. मला कधीच वाटलं नाही की तुम्ही माझे डॅड स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या आपल्याच मुलांच्या स्वप्नाचा चुरा कराल. अभि खूप हताश झाला होता आणि तो बॉईज हॉस्टेलच्या मागे असलेल्या गार्डनमध्ये बसून रडत होता. त्याची काय चूक? गेली 7 वर्ष मी त्याला कोसत होतो. त्यात तिची काय चूक? गेली 7 वर्ष मी तिला कोसत होतो. माझ्या पराभवाचा अपमान मला सहन होत नव्हता. आणि जिच्यावर मी मनोमन प्रेम करत होतो तीच ती मुलगी आहे ऐकल्यावर मी तुटून गेलो. नाही ते बोललो, नाही ते आरोप तिच्यावर लावले. इव्हन तुमच्या व माझ्या भांडणाचाही आळ तिच्यावर लावला. पण आज काय कळते, त्यात तिचा काहीच दोष नव्हता. त्यावर मी खुशी मानावी की माझं प्रेम कुठंच चुकलं नव्हतं की दुःख जतावू. माझ्या सुखावर विरजण घालणारा, माझ्या स्वप्नांचा क्षणात चुराडा करणारा माझा बाप माझे एकीकडे असलेले आयडॉल मिस्टर प्रतापराव देशमुख होते. तो रडता रडता हसत होता की हसता हसता रडत होता हे सध्या तोच सांगू शकत होता, कारण दुःखच तसं होतं त्याचं. एकीकडे डॅड तर दुसरीकडे गर्लफ्रेंड. इतका सहज मी हार नाही मानणार. तुला परत यावंच लागेल. मी केलेला हा इमोशनल ड्रामा असा वाया जाऊ देणार नाही. आज पहिल्यांदाच माझ्या प्रभावाविरोधात वागलो आहे. ते काय आपली हार मानायला नाही. एका रूममध्ये सर्व अस्ताव्यस्त करत ती व्यक्ती जोरात ओरडली, प्रताप भानावर ये. आजी त्या रूममध्ये आल्या. सगळीकडे काचा झाल्या होत्या. काचेचे मोठे मोठे वास जे महागडे होते त्यांचे क्षणात तुकडे झाले होते. आणि ती व्यक्ती तशाच काचेच्या गराड्यात बसून हाताला रक्त येत असतानाही बसली होती. हे काय प्रताप सर्व, हे कशासाठी? आजी त्यांच्याजवळ बसत बोलतात. हो, ती व्यक्ती खुद्द प्रतापराव देशमुख होते, जे सध्या प्रचंड रागात होते. मग अजून काय करायला हवं होतं मी? तू सांगाय. आज मी माझ्या स्वभावाच्या प्रभावाविरुद्ध जाऊन वागलो. कशासाठी? आपल्याच पोरासाठी ना, की त्याला कळावं, स्वप्न पाहावी, पण वर्तमानात मात्र असं करावं की भविष्यात मान, प्रतिष्ठा, पैसा भरभरून मिळेल. आणि काय ग, असं काय ग मी मागत आहे त्याच्याजवळ? फक्त एवढंच म्हणत आहे ना,
राजकारणात ये. माझ्यासाठी म्हणतोय का मी हे सर्व? सर्व त्याच्यासाठी तर चाललं आहे ना. हा ऐशोराम, हा पैसा, हे या राजकारणात गेल्यामुळेच माझ्या वडिलांना मिळाला. मीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत या क्षेत्रात गेलो. कुणासाठी मी एवढी सत्ता मिळवून ठेवली? त्याच्यासाठीच ना. मग मी त्याला कुस्ती न खेळता राजकारणात जा, जिथे सर्व त्याला काही मिळणार आहे, त्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, असं म्हणूनच ते म्हणत आहे ना. मी त्याला आज सत्य सांगितलं 7 वर्षापूर्वी. हो, मी केली त्याच्या स्वप्नांची बेईमानी. पण त्याचं हे वाढत चाललेलं कुस्ती प्रेम, त्याला कुठेतरी बंद करायचं होतं मला. काय मिळतं या कुस्तीत? तू सांग ना. बाबांनी जेव्हा शेवटी कुस्तीत स्वतःला वाहून घेतलं, तेव्हा काय काय सुटलं आपल्याकडून? तुला आठवतंय ना? आपली सत्ता, आपला ऐशोराम, पैसा, नाव, इज्जत क्षणात बाबांनी धुरळीला मिळवली. मग अशा भिकारी खेळासाठी मी का मुलाचं करिअर बर्बाद करू? प्रतापराव बोलत असतात तसे अचानक आपल्या गालावर त्यांचा हात जातो. मला वाटलं नव्हतं प्रताप, तू असं वागशील आपल्याच मुलाचे. आजीनं कानाखाली लावत प्रतापरावांना बोलल्या, अरे तुझे बाबा या राजकारणात करिअर, पैसा, ऐशोराम या करण्यासाठी कधीच गेले नव्हते. त्यांना कायम समाजसेवा करायची इच्छा होती. लग्नाआधी ते एक शिक्षक होते. पण नुसतं शिक्षक होऊन समाजसेवा करता येणार नाही, कारण एका शिक्षकाला भरपूर बंधने असतात. हे लक्षात आल्यावर त्यांनी नोकरी सोडली आणि पाडेगावमध्ये आपल्या आवडत्या जन्मगावात ते शिफ्ट झाले. वेळोवेळी मुलांना, पालकांना मदत करत गेल्याने पुढे त्यांना या राजकारणात यायला इथल्याच काही पार्टीनं भाग पाडलं. त्याचवेळी कुस्ती खेळणं हा त्यांचा छंद होता आणि म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन या क्षेत्रात वाहून घेतलं. आणि तेच स्वप्न त्यांनी तुझ्या मुलामध्ये, आपल्या अभिच्या मनामध्ये रुजवलं. पण आता वाटतंय चूक केली त्यांनी. तेच खरं तर दोषी आहेत की त्यांनी आपल्या अभिला अशी स्वप्न पाहायला लावली. आज त्यांच्यामुळे एक बाप आणि एका मुलामध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. ते कारणीभूत आहेत. आजी रडत आपल्या खोलीत निघून गेल्या. तू काही बोलाई, पण मी अभिला या भिकारी खेळात करिअर बनवून देणार नाही. आणि जर तो माझ्या मनाविरुद्ध वागला तर त्याला या घरात जागा नाही. प्रतापरावही रागात आग ओकत बोलतात व तसाच सुकलेल्या रक्ताचा हात घेऊन घराबाहेर पडतात. आणि मी हे पाहते मिस्टर प्रतापराव, माझ्या मुलाच्या व त्याच्या करिअरमध्ये कोण येते ते. बाहेर लपून ऐकत असलेली अभिची आई त्यांना जाताना पाहताच बोलते, या तुमच्या हट्टामुळेच आज आपल्या घराच्या 4 दिशा झाल्या आहेत. हे कालपर्यंत माझ्यापर्यंत जेवढं व्हायचं होतं तेवढं झालं. सदैव तुम्ही तुमच्या इच्छा आमच्यावर लादल्या. तुमच्या हट्टामुळेच आज माझी इच्छा नसूनही मला फेक स्टेटस सांभाळण्यासाठी या क्षेत्रात उतरावं लागलं. त्यामुळे मुलांसाठी मी कधीच चांगली आई बनली नाही. आणि इच्छा असूनही मी घरात आता वेळ देऊ शकत नाही. पण आता बास, आता खूप झालं. मी माझ्या अभिच्या स्वप्नांचा असा सहज चुराडा होऊ देणार नाही. त्या बोलतात आणि खोलीत निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे केतकी व अभि कॉलेजला आले होते. पण दोघे आपले नजरा चुकवत होते. आपण केलेल्या चुकांना दोघांना पश्चाताप होत होता कुठेतरी. दोघांना कळालं होतं की ते एकमेकांवर प्रेम करतात, पण तरीही त्यांना ते स्वीकारायचं नव्हतं. कारण त्याला किंवा तिला आपण खूप दुखावलं आहे आणि त्यामुळे ती आपल्यावर रागवला आहे असा गैरसमज करून घेतला होता दोघांनीही. अभि, आता यावर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे फ्लर्ट करणं. तुझा मूळचा स्वभाव परत आणायचा. असा विचार करून अभि त्यानंतर गेले 2 दिवस ऐश्वर्याला जास्त भाव देत होता. आधी केतकीने त्याला पूर्ण दुर्लक्ष केलं, पण आज 2 दिवस झाले होते तो तिच्याकडे साधं पाहायलाही तयार नव्हता. तिनेही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. आधी त्याच्या या स्वभावावर काहीच रिॲक्ट न करणारी केतकी आता मात्र चिडचिड करत होती. त्याला ऐश्वर्याबरोबर जेव्हा तिने फ्लर्ट करताना पाहिलं होतं
ऐश्वर्या तर होतीच तशी की तिने या संधीचा फायदा घेतला होता. संपूर्ण कॉलेजला आता माहीत झालं होतं की अभि प्रेम करायचा केतकीवर. त्यामुळे ऐश्वर्या ती दिसली की मुद्दामून जवळजवळ करायची. कधी हात धरायची अगदी बिनधास्तपणे, तर कधी त्याच्या गालावर ओठ टेकवायची. ऐश्वर्या कशी आहे आता एव्हाना केतकीलाही आकांक्षाकडून कळालं होतं. यामुळे ती जे करते त्याला तिचा आक्षेप नसायचा, पण तो सर्व ते करू देतोय याचा तिला जास्त राग येत होता. आपल्याला का फरक पडतोय, करू दे काय करायचंय त्याला, असं स्वतःला दरवेळी समजावत ती शांत बसायची. केतू, माझ्याशी तू काही बोलणार नाहीयेस का, आकांक्षाने तिचा हात धरत शेवटी विचारलंच. 2 दिवस झाले होते. आकांक्षाला वाटत होतं एकदा तरी केतकी स्वतःहून येईल व आपल्याला खरं काय ते सांगेल, पण तिने तसं न करता उलट तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. इतकंच नाही तर घरी सुद्धा तिने कॉल केला नव्हता या 2 दिवसात. पण यावेळी रणवीरही खूप चिडला होता, त्यामुळे तोही कॉल करत नव्हता. काय बोलायचं आहे, ती अगदी निर्विकार चेहऱ्याने तिलाच उलट विचारते. हेच जे जे काही तुझ्यात व अभि दादामध्ये प्रेशर पार्टीमध्ये घडलं तेच. तुला एकदाही माझ्याशी बोलू वाटत नाही. आकांक्षा आता जरा चिडली होती तिच्या या निर्विकार शब्दाने. काय घडलंय आमच्यात, काहीच नाही. पाहतेस ना तुझा भाऊ त्या ऐश्वर्याशी फ्लर्ट करत असतो, ते नाही ते करण्याची परवानगी जणू याने दिली आहे तिला. आणि बाय द वे, तू मला का विचारत आहेस, तू तुझ्या भावाला जाऊन विचार. तीही कठोर शब्दात बोलते आणि रागात निघून जात असते. हा काय मॅटर आहे हे कळाल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही कुठे. तशी आकांक्षा तिच्या हाताला धरून मागून धरून बोलते. बास झाला हा बोला, बास झालं हे कुडत बसणं. तुला मी एक मैत्रीण म्हणून विचारत आहे की तू का वागली अशी माझ्या भावाशी. तीही रागात होती. का, तुझ्या नवऱ्याने काही सांगितलं नाही का काय झालं ते. त्याला तर माझं सर्व इतिहास भूगोल माहीत आहे. जा त्याला विचार, ती आपला हात सोडवत बोलते. केतकी, आकांक्षाचा स्वर चढतो. तू सांगणार आहेस की नाही आता. आज पहिल्यांदाच आकांक्षाचा स्वर वाढल्याने केतकी मागे सरकते घाबरून. तिने कधी या अवतारात तिला पाहिलंच नव्हतं इतक्या दिवसात. सांगते म्हणत ती मग सर्व सांगते. गेल्या 7 वर्षात काय काय घडलं ते आता कुठे आकांक्षाला नीट कळालं होतं. मी मोठी खूप चूक केली आहे आकांक्षा. मी अपमानाच्या या जाळ्यात इतकी गरफटून गेली होती की मी माझ्या आईबरोबर अभिबरोबर काय करत आहे हेही मला कळत नव्हतं. अभिचं व आईचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं आणि त्यांनाच मी खूप दुखावलं आहे. आणि म्हणूनच मला याची शिक्षा मिळत आहे की बाबा भाई माझ्यापासून दूर झाले आणि आता अभि सुद्धा माझ्यापासून दूर होत चालला आहे. ती रडतच आपल्या गुडघ्यांवर बसत बोलते. आपल्या चुकींचं प्रायश्चित घ्यायला तीही तयार होती, पण वेळ तिला ही संधी देणार होतं का. किती अजून यात गुंतली जाणार होती. अभि, सर्व काय चाललं आहे, सुमित त्याच्या जवळ येत बोलतो. गेले 2 दिवस चाललेला हा खेळ तोही पाहतच होता की काय. कशाबद्दल बोलत आहेस तू. हेडफोन कानाला लावत अगदी आपल्याला काही समजतच नाही या भावात तो बोलतो. ते हेडफोन्स काढ आधी, मला बोलायचं आहे, म्हणत सुमित त्याच्या कानातले त्याचे नुकतेच टाकलेले हेडफोन्स काढत तो बोलतो. अरे थांब ना, काढत होतं ना. असं काय बोलायचं आहे तुला, काय माहीत की इतकं धुसमळेपणा करत आहेस. तो हसत बोलतो आणि मोबाईल व हेडफोन्स टेबलवर ठेवत त्याच्या शेजारी जाऊन उभा राहतो. हा बोला आता सर, काय बोलायचं आहे इतकं महत्वाचं. अभि, तुला चांगलंच माहीत समजतंय की कशाबद्दल बोलत आहे. तो आता डाफरत बोलतो. अरे कळत असतं तर तुला विचारलं असतं का. तो नाही मध्ये मान हलवत बोलतो. बोल ना पटकन. बरं चल तुला विचारतो, तुझं आणि ऐश्वर्याचं काय चाललं आहे नक्की. तुझं केतकीवर प्रेम होतं ना, मग ते लगेच कसं काय कमी झालं. सुमित बोलतो. हे बघ, ऐश्वर्याबद्दल बोलत असशील तर तुलाही चांगलंच माहिती आहे ती कशी मुलगी आहे.
त्यामुळे ती फक्त टाइमपास आहे माझ्यासाठी, आणि केतकी ही माझ्यासाठी टाइमपासच होता. त्यामुळे केतकी व माझ्यात आता काहीही नाही. सो तू जास्त आता लोड घेऊ नकोस. चल ब्रो. आणि जर कुणी काही म्हटलंस तुला तर सरळ माझ्याशी येऊन बोला असं सांग बिंदास. मग मी आणि ती व्यक्ती बोलतो. शेवटचं वाक्य बोलताना अभि हसतो. त्यावर सुमित काही जास्त बोलत नाही. बाय द वे, मला तुझ्या लव्ह स्टोरीबद्दल पुढे काय झालं सांगितलं नाहीस? अभि हसत म्हणाला. कोणती लव्ह स्टोरी? माझी कोणती लव्ह स्टोरी नाही. आम्ही काय तुझ्यासारखे भारी नाही दिसायला मित्रा की कुणीही आमच्यावर फिदा व्हावं. तो उपहासात्मक हसत बोलला. चल, खोटं नको बोलू. गेल्या वर्षी तू जेव्हा माझ्या घरी आला होता तेव्हा मला त्या मुलीचं नाव सांगणार होता जिने आपल्या 12वी पासून तुझं हृदय व तुझी झोप उडवली होती. अभि त्याला आठवण करून देतो. तसं नाही, कुणीच कधीच माझी झोप उडू शकत नाही आणि नाही माझं हृदय तोडू शकतं. तो थोडं रफ आवाजात बोलतो. मित्रा, तुला काय वाटलं मला काही माहीत नाही? तुला माझ्या आयुष्यातील जशी एकूण एक खबरे असते ना भावा, तशा मलाही असतात. पण मी वाट पाहत आहे की तू स्वतः कधी सांगत आहेस. अचानक त्याच्या झालेल्या बदलाला पाहून अभि मनात बोलतो आणि तसाच त्याला एकट्याला सोडून जातो. सुमितला अभिची बहीण आकांक्षा 12वी पासून आवडत होती, पण त्याला विचारायचं धाडस होत नव्हतं. पूर्ण 2 वर्ष त्याने तिच्यावर चोरून प्रेम केलं होतं. पण सेकंड इयरला असताना का कुणास ठाऊक पण त्याला भीती वाटत होती की ती आपल्याला सोडून जाईल, आणि म्हणूनच दिवाळीच्या सुट्टीत जाताना तो अभिच्या घरी आला होता. संधी साधून त्याने तिला प्रपोजही केलं होतं, पण तिने त्याला आपण फक्त भावाचा मित्र याच नात्याने पाहतो असं सांगितलं होतं. त्यावेळी आकांक्षाला श्री आवडू लागला होता. पण ही गोष्ट ना आकांक्षाने अभिला सांगितली होती कधी, ना सुमितने. पण अभिला कुठून तरी वाटत होतं की सुमितचं अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम आहे. पण तोही त्याला काही बोलला नाही, तर वाट पाहत होता त्याच्या बोलण्याची. पण आता मात्र अभिने सर्व होप सोडल्या होत्या, कारण तिच्याबद्दल सगळं माहीत झालं होतं. मी माफ देणारी कोण ग तुला? आणि माफी माझी नाही, तुला काकाची व दादाची मागायला पाहिजे. इकडे तिला असं रडताना पाहून आकांक्षा तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत बोलते. पण ती थांबायचं नाव घेत नव्हती. शेवटी तिला थोडा वेळ एकांतात सोडून आकांक्षा निघून गेली. दुसऱ्या दिवशी केतकी जरा नॉर्मल झाली होती. कॉलेजला नेहमीप्रमाणे चालली होती की तिला हॉस्टेल आणि कॉलेजच्या रस्त्याच्या थोडं दूर असलेल्या झाडामागे कसली तरी हालचाल जाणवली. पण तिने मांजर वगैरे असेल असं वाटून परत चालत जात होती की तिला जाणवलं की कुणीतरी आहे. आता यावेळी कॉलेज टाईमला असं कोण लपले हा विचार करत ती झाडाजवळ पोचते. मनात नसतानाही तिचे पाय त्या झाडामागे जात होते आणि समोरचं दृश्य पाहून तिला चक्कर आल्यासारखं होत होतं. तिथे एक कपल होतं. मुलगा पाठमोर होता, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण तो मुलीच्या गळ्याला किस करत होता. त्या मुलीचा ड्रेसचा गळाही खांद्यावरून जरा घसरला होता आणि त्या मुलीने त्या मुलाला घट्ट अशी मिठी मारून ती डोळे बंद करून अनुभवत होती. ती दुसरी तिसरी मुलगी कोणी नसून ऐश्वर्या होती. ऐश्वर्या? केतकी त्या मुलीला पाहताच तोंडावर हात ठेवून बोलते. तसंच तिच्या आवाजाने तो मुलगाही गडबडून तिच्याकडे पाहायला लागतो आणि त्या मुलाला पाहताच केतकीला अजून एक चांगलाच शॉक लागतो. अभिमन्यू! त्याला पाहून ती ओरडते आणि तिथून निघून जाते. अभिला तर 5 मिनिटं काय झालं हेच समजेना. ऐश्वर्या मात्र गालात हसत होती, कारण हा मास्टर प्लॅन तिचाच तर होता. अभिला खोटं बोलून तिने इथं आणलं होतं, कारण केतकी हॉस्टेलवरून निघाली आहे ही बातमी तिला कळाली होती आणि त्याचमुळे तिने त्याला इथं बोलावून घेतलं होतं. त्याच्यावर आधी तिने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला, ज्याचा त्याला नकारच होता. पण केतकीने जे पाहिलं होते ते ऐश्वर्याने घडवून आणले होते, गैरसमज निर्माण करण्यासाठी. केतकी! तो भानावर येताच तिच्या मागे पळाला खरं, पण उशीर झाला होता. ती कधीच कॉलेजमध्ये पळाली होती. ऐश्वर्या, हे जे तू वागलीस ते बरोबर नव्हतं.
म्हणून तो परत कॉलेजला गेला. दिवसभर तो केतकीला भेटण्याचा प्रयत्न करत होता, पण तीच त्याला टाळत होती. खरं सांगू केतकू, तू जे पाहिलं ते खोटं होतं, तो स्वतःशीच बोलत रात्री कॅन्टीनमध्ये जेवायला निघाला होता. ए अभ्या, तू मला फसवलंस कसं? वेगळाच आवाज मागून आला आणि त्याच्या मनात धस झालं. आपल्याला वाटते ते नसावं अशी प्रार्थना करतच तो मगे वळून पाहतो तर तीच होती ज्याची त्याला भीती होती. तो तिच्याकडे गेला. तू त्या ऐश्वर्याच्या जवळ का गेलास? तू मला फसवलंस, असं म्हणत केतकी त्याच्या छातीवर मारत होती. केतकी, केतकी, तू दारू पिली आहेस? ती बोलत असताना दारूचा वास येताच तो तिचे दोन्ही हात धरून बोलायला लागला. हो, पिले आहे. मग आता माझ्या आईला जाऊन सांगतोस की माझ्या वतीने माफी सांगतोस तिची? त्या दिवशी मागितली तशी? ती नशेत बोलता बोलता तशीच त्याच्या हातावर आपले गाल टेकवते. तू माझ्यावर प्रेम करतोस ना? मीही करते, खूप खूप प्रेम करते. पण तू काय म्हणालास? मी तुझ्यासाठी टाइमपास होते. ती बोलता बोलता अचानक रडायला लागते. खरंच मी तुझ्यासाठी टाइमपास होते? तू कधीच प्रेम नाही केलंस माझ्यावर. माझं चुकलं. मी आईवरचा राग तुझ्यावर काढला. आईवरही रागवायचा माझा काही एक अधिकार नाही. मी त्या दिवसात खूप स्वार्थी झाले होते. ती नशेत सर्व बोलत होती. मला सोडून जाऊ नकोस अभि, म्हणत ती बेशुद्ध झाली. केतकी, तसा आकांक्षा पळत त्या दोघांजवळ येते. खरं तर रूमवर ती हिचीच वाट पाहत होती. ही संध्याकाळी कुणाला न सांगता अचानक कोणत्या तरी क्लबमध्ये गेली होती, जिथून ती खूप पिऊन आली होती. हे आकांक्षाला माहीत नव्हतं. क्लबमध्ये खूप गोंधळ घातला होता. हॉस्टेलवर वाट पाहत असताना इथे घडत असलेला एका प्रकार मैत्रिणीने आकांक्षाला येऊन सांगितला. त्याची ती पळत आली होती. हे सकाळीच केतकीला जाग आली. तिचं खूप डोकं दुखत होतं. ती डोक्याला धरूनच उठून बसते तर समोरच वेगळीच रूम असल्याचं तिच्या लक्षात येतं. पण नंतर तिला कळतं की ती एका हॉस्पिटलमध्ये आहे आणि सभोवताली खूप गर्दीही असल्याचं तिला जाणवतं. पण हा आपला भास तर नाही ना, म्हणून ती डोळे घट्ट मिटते आणि परत हळूच डोळे किलकिले करून पाहते तर खरंच तिच्या भोवती रणवीर, तात्या, केतन व राजवीर होते, जे तिला खूप रागात पाहत होते. शिवाय अभि, आकांक्षा काळजीत पाहत होते. आली जाग, मिळाली शांतता असं वागून? रणवीरचा आवाज चढला होता. काय झालं बाबा, तू एवढा का चिडलास आणि इथे काय करतोय? ती कशीबशी बोलते. सर्व करून तू मलाच विचार. मी तुला हे संस्कार दिले ना? ड्रग घ्यायचे, दारू ढोसायची, पबमध्ये हवे तसे नाचायचे, हेच दिले ना संस्कार? तो कडाडला. आवाजात रागापेक्षा जास्त आता काळजी आणि नाराजगी दोन्ही होतं. आणि तू तर दीपाजींच्या इतकं मागा लागली आहेस की आता त्यांचा जीव गेलाय. हे ऐकल्यावरच तुला शांती भेटणार असेल ना? तर ऐक, आता तुला शांतीच शांती आहे, कारण आता त्या नाहीच, पण मीही तुझ्या आयुष्यात नसेल. असं बोलून रणवीर रागात बाहेर निघून जातो. पण तो नक्की काय बोलतोय हे समजण्याच्या मनस्थितीतही नसते. तिचं भयानक डोकं दुखत होतं. तात्या, ती अगदी जीर्ण आवाजात तात्यांकडे पाहून हाक मारते. पोरी, तू शांत झोप, मी पाहतो पैलवानला. तात्या पण तुटक बोलतात व निघून जातात. केतन, ती केतनला हाक मारते तर केतन तिला केविलवाण्या नजरेनं पाहत असतो. केतकी, तू जे केलंयस रात्री खूप चुकीचं केलंयस. आईला अजून किती दिवस त्रास देणार आहेस ते एकदाच आम्हाला सांग. रात्रीचं तुझं बोलणं ऐकून ती कुणालाही न सांगता निघाली कारने, तेही एकटीच. आणि रात्रीचा तिला अंदाज आला नसल्याने तिचा खूप मोठा अपघात झाला आहे. तू आता प्लीज तिच्यावर मेहरबानी कर आणि तिच्याशीच काय आमच्याशी कुणाशीही बोलायला येऊ नकोस. केतन अगदी हात जोडून तिला रिक्वेस्ट करत बोलला आणि लगेच निघूनही गेला.
मी कॉल केलेला आईला, तेही रात्री. तिला काय घंटा आठवत नव्हतं. ती तशीच शांत पडून राहिली. डोकं विचार करून फुटायची वेळ आली होती. पण आता आपण काय बोललो आईला की परत तेच चुकीचं बोलू आहोत हेच आठवण्याचे झाले होते. ही अशी का बोलली रात्री की मी फक्त टाइमपास म्हणून तिला पाहत होतो. मी तर असं कुणाशी काहीच बोलू. तो विचार करत होता. तिच्याच रूममध्ये आकांक्षाही बाहेर निघून गेली होती, तिला झोप लागली म्हणून. आई, ती अचानक ओरडत जागी होते. बहुतेक तिला वाईट स्वप्न पडलं होतं. तसं अभि आपल्या विचारातून बाहेर येतो. अभि मला आईला भेटायचं आहे. कुठे आहे ती? आणि बाबा असं का बोलला की ती परत कधीच मला भेटणार नाही म्हणून? बोल ना अभि. तो बेडवर असताना त्याच्याशी घाबरून बोलत होती. कारण दीपा काकी जीवन आणि मृत्यूच्या दारात परत एकदा उभ्या आहेत आणि घरातल्यांचं म्हणणं आहे की त्याला कारणीभूत परत एकदा तूच आहेस केतकी. तिचा आवाज ऐकून बाहेर उभी असलेली आकांक्षा आत येत बोलते. तिच्या चेहऱ्यावर रागही दिसत होता. अगं पण असं काय झालंय? मला कालचं काही का आठवत नाहीये. आता मात्र तिला दरदरून घाम फुटला होता. तिला समजून घेणारा आता श्रीबाई नव्हता. मला भेटायचंय आईला. ती तशीच हतबल होऊन रडत म्हणते. मला एकदा भेटवा. मला काहीच नाही आठवत कालचं, पण तरीही मला तिची माफी मागायची आहे. मी तिच्यासाठी खूप वाईट वागले. तिच्याशीच काय, अभि, तू, बाबा, भाई, तात्या, मी सर्वांना दुःख दिलं. माफ करा मला. ती बोलता बोलता रडायला लागली. केतू, झालं ते विसरून जा. आधी तू शांत हो. अभि पुढे सरकला. त्याला बघवत नव्हते तिचे हाल आणि विश्वासही बसत नव्हता की तिने घेतली आहे स्वतः दारू. त्याला इथपर्यंत आणतानाचा प्रवास आठवत होता. प्रवास ती बेशुद्ध होताच त्यानेच तिला उचलून गेट बाहेरच्या रिक्षात घातलं होतं आणि या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. या 10 मिनिटांच्या प्रवासातही ती मिनिटाला शुद्धीवर येऊन त्याला विनंती करत होती की तिला सोडून जाऊ नकोस म्हणून. आणि त्याची व तिच्या आईची ती वारंवार माफी मागत होती. तिथं आल्यावरच डॉक्टरांनी सांगितलं की तिला ड्रग्समुळे असं होत आहे. त्यांनी तिला त्यातून बाहेर काढणार इंजेक्शन दिलं होतं. त्यामुळे तिला सकाळी शुद्ध येणार होती. पण तोपर्यंत डोळ्यांची पापणीही त्याने लावू दिली नव्हती सेकंदासाठी. आकांक्षा मागून आली होती, पण त्याने तिला परत पाठवले होते की सकाळी ये म्हणून. सकाळी त्याने रणवीरला कॉल केला होता तर त्याला कळवलं होतं की ऑलरेडी ते निरेवरून निघाले होते. पुढच्या तासाभरातच ते पोहोचतील सुद्धा म्हणून. पण ते का निघाले याचं त्याला अजूनही कारण कळालं नव्हतं. काल नक्की काय झालं होतं? तो तिला झोप लागली आहे हे पाहून बाहेर रणवीर थांबला होता. तिथे गेला आणि त्याने शेवटी विषयाला सुरुवात केलीच. आत्ता अभि, हे मीच तुला विचारणार होतो. कारण तुझा फोन आला होता मला की लवकर इकडे या, दीपाजी नाही लागला आहे म्हणून. पण मला एक सांग, दीपाजी कुठे आहेत? त्यांना जास्त लागलं तर नाही ना? रणवीर म्हणाला. व्हॉट? मला कसं माहित असेल काका? मी तर स्वतःच हॉस्टेलवर आहे काल रात्री 8 पर्यंत. आणि मी तुम्हाला कॉल कसा करेन? त्यालाही आता एक मागून प्रश्न पडत होते. अरे असं कसं? हे बघ, ह्या नंबरवरून मला कॉल आला होता. आता रणवीर काळजीत विचारतो. ते आपल्या मोबाईलमध्ये इनकमिंग कॉल्सची लिस्ट दाखवतो. तसा अभि पाहायला लागतो. पण हा तर नंबर माझा नाही काका, तो निक्षून पाहत बोलतो. आणि काल माझं आणि काकूंचं काही बोलणं नाही झालं. मला आता नक्की सांगाल का काय झालं होतं? तो परत रणवीरला विचारतो. अरे मीही काल शेतावर गेलो होतो पाणी द्यायला. त्यामुळे मला 7 वाजता केतन बोलला की आई घरी नाही. तेव्हापासून मी त्या नंबरवर कॉल करत आहे पण फोन उचलत नाही. थांब, आपण केतनला विचारू. रणवीर केतनला बोलावतो तसं आकांक्षाही बाहेर येते. त्याच वेळी अभि त्या नंबरवर कॉल करत राहतो पण फोन बंद असतो. तेव्हाच लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडले किंवा घडणार आहे. केतन,
काय झालं होतं? दीपा काकी कुठे आहेत? काही अंदाज? अभि केतनला पाहत. अरे असं काय करतोय अभि तू? तूच काल मला तूच कॉल करून मला बोललास ना की आईचा अपघात झाला आहे आणि तू तिला इथल्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहेस. तोही आता आश्चर्यचकित होत बोलतो. बघू कुठल्या नंबरवरून तुला कॉल आलेला? तो केतनच्या मोबाईलवर बघतो तर तोच नंबर असतो ज्या नंबरवरून रणवीरला कॉल आलेला. पण हा नंबर माझा नाही आहे. आता अभिला पक्की खात्री होते की काहीतरी घडलं आहे. अभि, तू खरं सांग, ही माझ्या बहिणीची हालत आणि आईच्या अपघातामागे तू तर नाहीस ना? केतन कॉलर पकडत बोलतो. केतन, तोच त्यांचा आवाज ऐकून बाहेर आलेली केतकी केतनवर ओरडली. त्याला अभिला असं बोललेलं आवडलं नव्हतं. केतन, त्याची कॉलर सोड. ती थोडं रागातच बोलते. तसा केतन कॉलर सोडतो पण त्याच्याकडे रागत पाहत होता. केतन, अरे खरंच माझ्यावर विश्वास ठेव. माझा हा नंबर नाहीये. वाटल्यास तू आकांक्षा किंवा केतकीला विचार. आणि मी तर काल दिवसभर कॉलेज आणि हॉस्टेलला होतो. उलट हीच रात्री 8 वाजता कॅन्टीनमध्ये अशा अवस्थेत आली होती. माझ्याशी बोलतच होती की तिला चक्कर आली. त्याने काल जे घडलं ते सांगितलं. तसं तिला आपण करत असलेली बडबड आठवली. पण तिला हे आठवत नव्हतं की तिने दारू कधी घेतली व ड्रग्ज सुद्धा. तो मोबाईल नंबर दाखव बाबा. ती आपल्या बाबाजवळ जात बोलली पण रणवीरने पाठ केली. केतन, जरा हिला सांग, जर हिच्यामुळे दीपाजींना काही झालं ना तर बघ म्हणून. रणवीर तिला पाठ करत रागातच बोलतो. केतकी, हा नंबर. ह्या नंबरवरून कॉल आलेला. केतन मग आपल्या मोबाईलवरून तिला तो नंबर दाखवतो. पण केतन, तू म्हणत होतास की आईला माझा कॉल आलेला म्हणून घाईघाईत निघालेली. तेही रात्री निघाली असं बोललास. ती केतनला नंबर पाहता पाहता बोलते. हो ना. तुला केतन काकी काही बोलल्या का? आता अभिही विचारतो. नाही, आई मला भेटलीच नाही. आणि असं बोलायला मला इथे येताना बाबाने सांगितलं होतं बोलायला. कारण ते केतकीवर खूप चिडले आहेत आणि ते अजूनही मानत आहेत की तिच्यामुळेच झालं आहे. आईने आणि ते अजूनही मानत आहेत की तिच्यामुळेच झालं आहे. संध्याकाळी 6 वाजताच घराबाहेर गेली होती आई, कोणाला न सांगता. मी विचारलं होतं पण ती मला काहीच बोलली नाही. केतन म्हणतो. केतन, तू खरं बोलत आहेस ना? तू आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? कारण आताच्या आता तुझ्या बोलण्यात मला डिफरन्स दिसून येतोय. त्यामुळे जे काही असेल ते खरं खरं सांग. पण केतनचं बोलणं ऐकून केतकीच्या मुळात पाल चुकचुकली. कुठंतरी काहीतरी चुकतंय हे तिला कळून चुकले. तिने त्याच्या डोळ्यात रोखत विचारले. तसेच सगळे त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. केतू, अगं खरंच मला काही माहित नाही. मला आईच काही बोलली नाही. मी वेगळ्याच विचारात होतो म्हणून तुला तसं वाटलं असेल. तो जरासं भीतभीतच बोलतो. तू केतन, केतकी रागात बोलली. तुम्ही दोघं एकमेकांवर आळ घ्यायचा पोरखळ बंद कराल का? दीपाजी संध्याकाळपासून गायब आहेत. त्यांचा फोन. रणवीर जरासं रागवत बोलला. आणि एकदम त्याला क्लिक होतं की आपण तिला कॉल करू शकतो ना, ती कुठे आहे ते पाहायला. तुम्ही कुणी कॉल केला नव्हता? आता अभिलाही आश्चर्य वाटतं रणवीरच्या वागण्याचं. अरे तो फोन आल्यानंतर आम्हाला काही सुधारलंच नाही. त्यांना कॉल करायचं सुद्धा. त्यात कार ड्रायव्हिंग मी करत होतो. त्यामुळे रणवीर बोलतो आणि लगेच तिचा नंबर डायल करतो. पण रिंग जात होती फक्त. कोणी उचलत नव्हती. तो 2-3 वेळा कॉल करतो. नाही, कुणीच उचलत नाही कॉल. तो परत निराश होत बोलतो. तोच तिकडून हॅलो म्हणून आवाज एका बाईचा येतो. तसं त्याला हायसं वाटतं. हॅलो दीपाजी, कुठे आहात तुम्ही? तो लगेच बोलतो. अहो रणवीर भाऊजी, मी राजश्री बोलत आहे. दीपाताई आपला मोबाईल बहुतेक इथेच विसरले आहेत. तिकडून राजश्री बोलते. काय झालं भाऊजी?
ताई बऱ्या आहेत ना? फोन घरीच विसरल्या वाटतं. तो मोबाईलवर हात ठेवून अभिला बोलतो. मग आता? केतकी काळजीत पडते. पुढे मार्ग दिसत नसतो. हां, अभि बोलतो. काकींना विचारा लास्ट इनकमिंग कॉल कुणाचा होता आणि कधी होता ते पाहायला आणि लगेच आपल्याला सांगायला. हां, होय. बरं, बस तो नंबर बंद नसावा. रणवीर देवाचा धावा करत बोलतो आणि राजश्रीलाही तेच सांगतो जे अभि बोलला होता. ती ही 2 मिनिटं मागते व लगेच फोन करते. एक नंबर सांगते जो 6 वाजता तिला आलेला. त्यानंतर ती अचानक गायब झाली होती. आईला काही झालं तर नसेल ना? केतकी प्रचंड घाबरली होती. तिला खूप पश्चाताप होत होता. त्यात कालचं काही आठवत नव्हतं. पण एक होतं की तिने आईला कॉल केला नव्हता हे समजलं होतं. कुठे आहे दीपा हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका लग्नाचा भाग 71. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा